आजच्या दिवसातील अजून एक महत्वाची मॅच, ह्या मॅच मध्ये जिंकणारा संघ जो आहे तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरणार आणि नाही सॉरी माफ करा, यानंतर अजून एक मॅच होईल. या मॅच मध्ये जिंकणारा संघ जो आहे तो यानंतरची मॅच खेळताना दिसेल. तो म्हणजेच आता जिंकला उंबरवाडी ना, या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा उंबरवाडीच्या विरोधात इथे मात्र खेळताना दिसणार आहे. म्हणजे ही मॅच जी आहे ती महत्वाची आहे. ती या दोन्ही संघांसाठी मगाच्या मॅच मध्ये उंबरवाडी संघाने इथे मात्र मॅचला जिंकल्या. सावेवाडी संघाला इथे मात्र 21 धावा या करू दिला नाहीये. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली होती पहिल्या इनिंग मध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ही त्याहून घातक पाहायला भेटली आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर केदारच्या संघाने ही मॅच जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला. या आधीच जर पाहिलं तर पहिल्या गटामध्ये जर पाहायला गेलं तर चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला आणि पहिल्या गटामध्ये जर पाहायला गेलं तर एक दर्जेदार खेळ जर पाहायला गेलं तर यंगस्टार मंद्रोज संघ आज संघ जर पाहायला गेलं तर क्वार्टर फायनल साठी पात्र ठरणारा संघ असेल. देवा आणि प्रथमेश ही सलामीची जोडी आणि रोखण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज इथे मात्र जयदीप इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आपण ही मॅच पाहतोय दोन बलाढ्य संघामध्ये गुंगडवाडीच्या विरोधात बारसू या दोन मातब्बर संघांमध्ये ही लढत आहे. हो पहिला चेंडू वरती दांडी गोल सक्सेसफुल. पाहायला गेला तर घातकतेने सुरुवात झाली आहे. विस्फोटकतेने सुरुवात झाली आहे. पाहायचं आहे अजून किती जर पाहायला गेला तर घातकता आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतंग. पहिल्या चेंडूवरती देवा इथे मात्र बॅक टू द पेवलियन गेले. एक मॅजिक चेंडू आणि या मॅजिक चेंडूवरती इथे मात्र त्रिफळाचीत झाली. तर चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय. जयदीप हे नाव जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य करणारे हे नाव जयदीप बोंडिवले एक मोठं नाव, परंतु सध्याच्या घडीला जयदीप कोंगडवाडीचा जयदीप पाहायला भेटले. चांगला चेंडू आहे, बॅक टू बॉलर फटका केलाय. त्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करणं सोपं नव्हतं. गोलंदाजी करून क्षेत्ररक्षण करणं सोपं नव्हतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. बॉलला कलेक्ट केलं नाहीये, परंतु या चेंडूला रोखलं गेलं. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एक वरती विराजमान म्हणजे धावसंख्येचा श्री गणेश दुसऱ्या चेंडूवरती केला जातोय. जयदीपच्या विरोधात आता मात्र प्रथमेश विघ्नहर्ता म्हणजेच इथे मात्र गणराय आणि या गणरायचं रूप म्हणजेच प्रथमेश. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण, फटका फसला, चेंडू हवेत आणि अजून एका विकेटचं पतंग. प्रथमेशला देखील जावं लागेल. विघ्न हरलं जात आहे जयदीपच्या मदतीतून. दुसऱ्या नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 3 चेंडू मध्ये 2 विकेट आलेत. ओहो चांगला चेंडू, या चेंडूवरती देखील फटका फसलाय आणि अजून एका विकेटचा पतंग.
सचिनजी मासे सर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. ते देखील ही स्पर्धा जी आहे ती युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. या स्पर्धेसाठी त्यांनी इथे उपस्थिती दर्शवली नाही, परंतु हे आयोजन बघून त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी. नक्कीच चांगलं आयोजन. या चेंडूवरती नक्कीच कार्पेटच्या साह्याने फटका, इथे मात्र वार गेला सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी. नक्कीच धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवल्या गेल्या 5 धावा या धावफलकावरती. बारसू संघ ओळखला जातो लढण्यासाठी, बारसू गाव ओळखलं जातं लढण्यासाठी. या बारसूचा इतिहास आपण जर पाहिला गेला तर याच रत्नागिरीमध्ये जर पाहिला गेला तर एक रिफायनरी प्रकल्प हा देखील आला होता आणि याच गावामध्ये तो रिफायनरी प्रकल्प होता आणि याच प्रकल्पाला इथे मात्र रोखण्यासाठी याच सर्व बारसू गावातील प्रत्येकाने इथे मात्र प्रयत्न केले आणि शेवटी सरकारला हा प्रकल्प रोखायला भाग पाडणारा हा गाव आहे. ज्यांच्याकडे लढण्याची शक्ती आहे असा हा बारसूचा गाव. आणि आज मात्र पुन्हा एकदा तीच लढवं या शक्ती त्यांना दाखवावी लागेल. जिंकण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे आणि ती जिद्द घेऊन पुन्हा एकदा बारसू हा गाव पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू आहे. स्क्वेअर लेग रिसर मध्ये फटक्याला केला डीपला. इथे मात्र प्रोटेक्शन जरूर आहे, परंतु स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवलं गेलं आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 7 धावा या धावफलकावरती लागले तर पहिल्या षटकाची सांगता आणि 7 धावा या धावफलकावरती लागलेत. विकेटचा जर विचार केला तर 3 विकेट आलेत, 7 धावा झाल्यात आणि एका षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. उर्वरित 12 चेंडू आणि जे काही करायचंय ते या 12 चेंडू मध्ये करायचंय. पाहिजे या 12 चेंडू मध्ये काय करते तोपर्यंत जातोय आपण एका डीजेच्या धावसंख्येचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेला तर 7 धावा आले, 3 विकेट देखील आलेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र जयदीपच्या माध्यमातून. दुसरं षटक इथे मात्र सुवासवती दाखवला विश्वास. हो चांगला चेंडू इथे मात्र या चेंडूवरती प्राण जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत नन्ना मुन्ना क्षेत्ररक्षक आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. एकेरी धावेसाठी हा फटका आहे. एकच धाव असेल या चेंडूवरती. एकेरी धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती लागलेत. 8 धावा या धावफलकावरती. सुहासवती इथे मात्र दाखवला विश्वास. ओहो या चेंडूवरती स्वतःलाच इथे मात्र ब्लॉक करून घेतला आणि त्यानंतर ब्लॉक होलच्या चेंडूवरती चेंडू इथे मात्र घात करून गेलाय. फलंदाजाला बाद करून गेला. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावा 4 गड्यांच्या बहुपल्यावरती थोडीशी दयनीय अवस्था, परंतु याच दयनीय अवस्थेतून इथे मात्र संघाला उभारी द्यावी लागेल. सफलता हासिल करने के लिए बातों से नहीं 3 रातों से लड़ना पड़ता है, लढावं लागेल या मॅच मध्ये.
हो सांगा चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय सुरेख चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं नक्कीच या गोलंदाजाकडे जर पाहायला गेलं तर ताकद नाहीये परंतु इथे जर पाहायला गेलं तर अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत या चेंडूवरती डान्सिंग राव द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बेस्टम स्ट्रोक एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलाय 2 धावा या कंप्लीट केलेत क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आतापर्यंत जे क्षेत्ररक्षण चांगलं आपण पाहत होतो ते क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब कामगिरी करताना दिसते आणि त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत 2 धावा या कंप्लीट म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 10 धावा फलकावधी आणि अजून एका विकेटचा पतंग फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन प्रत्येक जण इथे मात्र अजेरी लावतोय आणि म्हणूनच इथे संघ अडचण जर विचार केला तर आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या आहेत 10 धावा 5 विकेटच्या मोबदल्यावरती या धावा आल्या खराब इथे मात्र जर पाहायला गेलं तर सुरुवात परंतु बारसूला इथे मात्र या मॅच मध्ये उभारी घ्यावी लागेल आपला जो इतिहास जो आहे लढवय्या इतिहास तो या मॅच मध्ये दाखवावा लागेल लढावं लागेल या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी येथे उतरावा जर पाहायला गेलं तर सागरला इथे मात्र गोलंदाजीच्या अटॅक वरती आणलं जाते धावसंख्येची अवस्था नाजूक आहे 5 गाड्यांच्या मोबाईलवरती 10 धावा आहेत ओहो चांगला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव जात आहेत कुठेतरी प्लॅनिंग खराब पाहायला भेटते प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या ऐवजी आपण कुठेतरी एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे चांगला चेंडूला सन्मान देणं हे देखील आपलं कर्तव्य आहे परंतु कुठेतरी जर पाहायला गेलं तर मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये इथे चेंडू निर्धाव हे देखील गणले जात आहेत ओहो फटका तर केलाय क्षेत्ररक्षण दमदार आहे अजून एक विकेटचं पतंग इथे मात्र कापला जात आहे फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन जावं लागेल फलंदाजाला हॅलो नक्कीच धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवल्या गेल्या 10 धावा धावसंख्येचा जर विचार 10 धावा आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या तिसरा षटक प्रगती पथावरती आहे बारसूल संघाची अवस्था जर पाहायला गेली तर संगमेश्वर भाषेमध्ये एक सुंदर म्हण आहे उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे म्हणजेच काय तर अतिशय आलाकीची परिस्थिती उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे
म्हणजे सध्याच्या घडीला अलगीची परिस्थिती पाहायला भेटते बारसू संघाची. आणि या चेंडूवरती देखील जर पाहायला गेला तर रनआउटची संधी क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. कुठेतरी एसटी रक्षकाने चूक केली आहे. चूक केली फेकी खराब आहे आणि त्यानंतर वाईट प्लस एकूण 3 धावा, वाईट प्लस 2 एकूण 3 धावा. खराब फेकी, चुकीची फेकी इथे मात्र एसटी रक्षकाच्या माध्यमातून आणि म्हणूनच या चेंडूवरती 3 धावा आल्यात. वाईट प्लस 2 एकूण 3 धावा. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 13 धावा फलकावरती लागल्यात. तेरा धावा फलकावरती. स्ट्राईक वरती लिफ्ट आर्म फलंदाज थोडस नाराज आहेत यष्टी रक्षक जयेश. या चेंडूवरती फटका तर केलाय जरूर, फटका फसलाय देखील. चेंडू हवेत आहे. अजून एका विकेटचा पतंग. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. चावं लागेल फलंदाजाला. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 13 धावा फलकावरती. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा, 3 षटकांमध्ये 7 विकेट इथे मात्र आतापर्यंत गेलेत. अजून एक यशस्वी प्रयत्न, अजून एका विकेटचं पतंग. हो नक्कीच इथे जर पाहायला गेला तर शेवटच्या क्षणी जर पाहायला गेला तर मिसजज आणि त्यानंतर जेल इथे मात्र धरणी मातेला दान दिला जातोय. या चेंडूवरती एकेरी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15 धावा फलकावरती लागलेत. 2 धावा आलेत. 15 धावा या फलकावरती लागलेत. अजून देखील जर पाहायला गेलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 15 बनवल्या गेलेत. हो नक्कीच या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. फेकी चांगली झाली आहे आणि अजून एका विकेटचं पतंग. फलंदाज बॅक टू द सर्वात निचांक धावसंख्या बारसूच्या नावावरती हा इतिहास लिहिला जातोय. आतापर्यंत 15 धावा, 8 गाड्यांच्या मोबदल्यावरती दैनीय अवस्था इथे मात्र पाहायला भेटते बारसू संघाची. या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू पाहिजे. या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे उत्तर शोधली जातील. शेवटचा चेंडू आहे, संधी शेवटची आहे. हो नक्कीच कार्पेटच्या साहाय्याने फटका केलाच केले. रिझर्व मध्ये एकेरी धाव, दुहेरी धावीमध्ये कर्म करण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील का? नक्कीच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. आणि याचबरोबर जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात आलाय. आणि या चेंडूवरती धावा असतील 2. आणि याचबरोबर जर पाहायला गेलं तर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17 धावा, 18 धावांचं उद्दिष्ट पाहिजे. या 18 चेंडूमध्ये 18 धावा रोखल्या जातील का? मगाशी 21 रोखल्या गेल्या आहेत, इथे 18 रोखायचे आहेत. रोखण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, फक्त दाखवण्याची वेळ आली आहे. 18 चेंडू, 18 ची गरज. कोणता संघ जिंकेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल हे देखील पाहावं लागेल.
देसाई सर यांचं देखील आगमन झालंय. शिवाजी देसाई सर आपण देखील व्यासपीठावरती विराजमान होते. सर प्लीज व्यासपीठावरती यायचं. शिवाजी देसाई सर यांचं देखील आगमन झालंय. आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष इथे सत्कार करताना दिसत आहेत. विलाजी मासे सर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलाजी मासे सर यांच्या माध्यमातून इथे सत्कार केला जातोय देसाई सरांचा. आपण स्क्रीनवरती हा सत्कार जरूर पाहतोय आणि आपण मॅच कडे देखील जातोय. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 18 धावा इथे मात्र रोखायचे पाहिजे आहे. रोखल्या जातील का? 21 तर रोखल्या गेले, आता 18 रोखल्या जातील का? पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती बादशाह केशी काढा फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. एकेरी धावेसाठी हा फटका डिक्लेअर झोन मध्ये फटका केल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. म्हणजेच आता मात्र समीकरण 17 चेंडू 17 धावा पाहिजे बनवल्या जातील का? किसी बड़ी कमाल की बात की है दोस्तों. कोशिश करना हर किसी के बस की बात नहीं है. ये वही कर सकता है जिसको खुद पर भरोसा हो. की स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. स्वतःवरचा विश्वास हा महत्वाचा आहे. कोणतेही कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतःवरचा विश्वास असणं देखील गरजेचं आहे. स्वतःवरचा विश्वास इथे मात्र प्रबळ करावा लागेल. धावसंख्येला रोखावं लागेल आणि विजयी गाथा लिहावा लागेल. चला हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. पंच दिशेने फटक्याला केल्यानंतर थोडासा चेंडू टर्न घेताना दिसलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धावेसाठी फटका. धावसंख्येचा रिझल्ट आतापर्यंत 2 धावा या फटकावरती लागल्या जात आहेत. रिव्हर्सचा फटका इथे मात्र खेळण्याचा इथे प्रयत्न दोन धावा इथे मात्र कंप्लीट. नक्कीच रिव्हर्सचा प्रयत्न आणि या रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये फटका इथे मात्र थोडासा नाजूक परंतु 2 धावा या चेंडूवरती. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. सुरेख गोलंदाजी नक्कीच हीच गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाज देवाने. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजीमध्ये पूर्णपणे निराशाजनक कामगिरी. पहिल्या चेंडूवरती त्यांचा इथे मात्र त्रिफळाचित केला गेला आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये ती जबाबदारी पार करण्यासाठी देवा इथे मात्र सक्रिय गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. या चेंडूवरती नक्कीच फुल टॉस आणि फुल टॉस वरती आक्रमण. चेंडू सीमारेषा पार चौकार. षटकाचा खेळ इथे मात्र संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये बनवले गेलेत 9 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील तेवढ्याच धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 12 चेंडूमध्ये 9 धावा अजून देखील कंप्लीट करायचे आहेत. जिसकी मेहनत में होती है जान वही लिखता है एक दिन सफलता पे अपना नाम. सफलतेवरती आपलं नाव जर कोरायचं असेल तर मेहनतीशिवाय इथे मात्र पर्याय नाहीये. प्रयत्न करावेत लागतील शेवटच्या श्वासापर्यंत. धावा रोखाव्या लागतील. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेशला देखील पाहतोय. प्रथमेशने देखील खास कामगिरी केली नाहीये. त्यांना देखील इथे मात्र गोल्डन डकचा शिकार व्हावा लागलाय. या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर 4 फलंदाज हे गोल्डन डकचे शिकार देखील झाले आहेत. या चेंडूवरती एकेरी धाव इथे मात्र घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न इथे मात्र झाला नाहीये. म्हणजेच धाव संख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 10 धावा दुहेरी अंकामध्ये झालाय हा प्रवेश. या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक परंतु खाली क्षेत्रामध्ये हा वार केला. म्हणूनच या चेंडूवरती 2 धावांची लिलया ही जरूर साकारली जाते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट. म्हणजे धावसंख्येचं टोटल आता मात्र 12. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे. येणारी 10 चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 10 चेंडू 6 धावा. अभी मंजिल दूर है रुकना नहीं है. अभी मंजिल दूर है रुकना नहीं है. आएगी मुश्किल 1000 झुकना नहीं है. झुकायचं नाही आहे आपल्याला. दुसऱ्याला झुकवायचंय. समोरच्या संघाला झुकवायचंय.
या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, चेल डिप्लाय जाईल का, चेल इथे मात्र डिप्लाय, म्हणजेच काय अंत झालाय फलंदाजाच्या खेळीचा. बॅटर इथे मात्र जयू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जयदीप हे त्यांचं नाव आहे, जयू या नावाने देखील ओळखले जातात. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल जयदीपच्या माध्यमातून. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 12 मध्ये जाऊन विसावले, म्हणजे जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी 6 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. ओहो, डान्सिंग डाव द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेली चूक आणि म्हणूनच इथे एक्स्ट्रा धाव ई संघाच्या खात्यामध्ये. माईचा इशारा म्हणजे धावसंख्येचं टोटल आता मात्र एका धावेने पुढे पुश केलं जाईल. 13 धावा फलकावरती. डान्सिंग डाव द विकेट. ओहो, या चेंडूवरती ही संधी होती रनआउटची, परंतु ही संधी इथे मात्र हुकली आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का. नक्कीच जयदीप थोडेसे नाराज आहेत. या चेंडूवरती दुसरी धाव देखील आली असती असं सांगताय जरूर, परंतु नाराज आहे, परंतु घाई करून चालणार नाहीये. शेवटचे 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 14 बनवल्या गेल्यात, म्हणजेच 8 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. फटका तर चांगला केलाय, एकेरी धाव. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का. प्रयत्न तर केला जातोय. इथे मात्र जयदीपच्या माध्यमातून रनआउटची संधी. इथे जर पाहायला गेलं तर पडले, धडपडले, परंतु त्यानंतर उठले देखील. पंधरा धावा फेकवती, म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र जर पाहायला गेलं तर 3 धावांचं टोटल अजून देखील बेदायचं आहे. येणारे 7 चेंडू आणि या 7 चेंडू मध्ये 3 धावा अजून देखील बनवायचे आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, एक चांगला चेंडू आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता, म्हणजे समीकरण मात्र 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा, म्हणजेच जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसाची मॅच आपल्याला जरूर आठवते. कालच्या दिवसामध्ये देखील अशीच एक मॅच पाहायला भेटली. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना 3 चेंडू मध्ये 1 धाव ही कंपल्सरी चेस या नियमावरती ही स्पर्धा असल्या कारणामुळे 3 चेंडू मध्ये 1 धाव करायची होती आणि तिन्ही चेंडू निर्धाव टाकले गेले आणि त्या प्रकारचा प्रत्यय येईल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच क्षमता जरूर आहे. जर पाहायला गेलं तर बारसू संघ ओळखला जातो इथे मात्र लढण्यासाठी आणि तीच लढवाई वृत्ती इथे मात्र दाखवावी लागेल या मॅच मध्ये. 6 चेंडू 3 धावा रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज प्रसाद.
प्रसाद इथे मात्र गोलंदाजीसाठी 6 चेंडूमध्ये 3 धावा इथे मात्र रोखायचे 15 बनवल्या गेल्या. सुशांतजी मासी सर यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच त्यांनी देखील चांगलं कार्य केलंय या स्पर्धेसाठी. फुल टॉस आहे या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका तर चांगला केला. गॅपमध्ये फटका, खाली क्षेत्रामध्ये इथे मात्र फटका केलाय, पण तो प्रोटेक्शन जरूर आले देवाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्येचं टोटल आतापर्यंत 16 धावा म्हणजे जिंकण्यासाठी करायच्या आहेत अजून देखील 2 धावा. चेंडू किती आहेत 5 आणि धावा किती बनवायचे 2. 5 चेंडूमध्ये 2 धावा म्हणजेच अशक्य देखील आहे आणि शक्य देखील आहे रोखणं आणि बनवणं देखील. नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर अटॅकिंग क्रिकेट वरती भर दिलाय, म्हणजेच आता मात्र क्षेत्ररक्षण जे आहे ते अटॅकिंग केलं जाईल. आता 30 सर्कलच्या दायऱ्यामध्ये हे क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला भेटते. हो फुल टॉस आहे. फुल टॉस वरती आक्रमण आणि त्यानंतर चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार विजयावरती केलाय शिक्कामोर्तब. या मॅच मध्ये बारसू संघाला पराभूत करून इथे मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय घोंगरवाडी संघाने. चला घोंगरवाडीच्या विरोधात यानंतर आपल्याला अजून एक मॅच आपल्याला पाहायला भेटेल, ती म्हणजेच उंबरवाडी संघाचा कर्णधार यायचा आहे. परंतु या आधीच आपण जातोय मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तू जेडी पेगा हा जेडी मी सांगतो तुला सांगतो.